नमस्कार मित्रांनो, पीके बैलगाडा शर्यत या यूट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, व्हिडिओचे टायटल बघून जर तुम्ही आला असेल किंवा चॅनल वर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनल वर तुम्हाला बघायला भेटेल। तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, मोठा लक्ष्य शर्यती क्षेत्रातला देव म्हणून ज्याची ओळख आहे। आतापर्यंत मोठ्या लक्ष्याच्या नावावर सप्तहिंद केसरी हा किताब होता। आता हा किताब अजून एका बैलाने पटकवलाय, तो म्हणजे सध्याच्या घडीला मैदान गाजवणारा, वेगाचा बेताज बादशाह, आपल्या सर्वांचा लाडका सप्तहिंद केसरी बकासूर। तर मित्रांनो, चला जाणून घेऊ बकासूरने कुठल्या कुठल्या मैदानावर हिंदकेसरी हा किताब मिळवलाय आणि त्याच्याबरोबर कोण कोण पळालय। चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू। मित्रांनो, बकासूरची खरी सुरुवात झाली ती म्हणजे पुसेगावच्या मैदानापासून। या मैदानात बकासूर आणि सोनारपाडच्या मोठ्या सोन्याने इथे 1 नंबर केला। आणि दुसरे मैदान म्हणजे रुस्तम ये हिंदकेसरी मैदान म्हणजे थारच मैदान। या मैदानावर महिब्याच्या साथीने बकासूरने 1 नंबर केला। मित्रांनो, तिसरे मैदान म्हणजे कोरेगाव हिंदकेसरी मैदान। या मैदानात बकासूर बरोबर पळाला, तो म्हणजे सातारा एक्सप्रेस बलमा। या गाडीने सुद्धा इथे 1 नंबर केला। चौथे मैदान म्हणजे पुन्हा एकदा कोरेगाव हिंदकेसरी मैदान। या मैदानात गौतम भैया काकडे यांचा सर्जा आणि बकासूर या गाडीने 1 नंबर केला। आणि पाचवे मैदान म्हणजे पेडगाव हिंदकेसरी मैदान। या मैदानात बकासूर आणि सातारा एक्सप्रेस बलमाने 900 गाड्यात 1 नंबर केला। मित्रांनो, सहावे मैदान म्हणजे सरदार भापकर हिंदकेसरी मैदान। या मैदानात रणजित निंबाळकर सरांच्या सर्जाच्या साथीने बकासूरने 1 नंबर केला। आणि शेवटचे मैदान ते म्हणजे वडकी इथे दत्त जयंती निमित्त झालेलं हिंदकेसरी मैदान। या मैदानात नितीन आबा शेवाळे यांचा बावऱ्या आणि बकासूर या गाडीने 1 नंबर केला। तर मित्रांनो, बकासूरने मैदानात असंच 1 नंबर करत राहावे, आमच्या चॅनलच्या माध्यमातून बकासूरला शुभेच्छा। मित्रांनो, 8 तारखेला कोण होणार पुसेगाव हिंदकेसरी मैदानाचा मानकरी कमेंट करून सांगा। मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करा, बकासूर बद्दल एक कमेंट करा, ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।